एवरीवन, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल हीना की दुनिया। जैसे आप लोगों ने पहले देखा था कि मैं मेरे स्कूल में गेट टुगेदर के प्लान के लिए हम लोग सब डिस्कशन करने वाले थे और सब लोग हम लोग मिले भी थे। तो आज वो दिन है जो कि आज हम लोग कर रहे हैं हमारा गेट टुगेदर 2010 सारे स्टूडेंट्स का। तो मैं आ चुकी हूँ स्कूल में और हम लोगों का प्रोग्राम ऊपर होने वाला है। तो चलो आप लोगों को दिखाती हूँ। और मैं बहुत सारा आज मराठी में बोलूंगी तो प्लीज एंजॉय करना। हाय बाकीचे कुठे तेवढे जेवढे सगळे हुशार होते ना तेच सगळे गायब झालेत बघा। हा किती? 10वी पास। व्हेरी गुड। 2010। वा 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 वा, एवढे छान अक्षर। तर इकडं होणार आहे आमचा कार्यक्रम। आज सगळे जमा झालेत आणि आधी खाण्यासाठी सगळे तयार झालेत। सगळ्यांना भूक लागली। गोरख सगळ्यांना भूक लागली। सगळे कार्यक्रमाच्या आधी खायलाच मागतात ते। सगळे कार्यक्रमाच्या आधी खायला मागतात ते। काय खायला? समोसे, चिप्स आहे। मुली बघा केवढ्या आलेत। प्रोग्राम स्टार्ट होने से पहले ही हमारी सबकी समोसा बहुत अच्छा है, चिप्स भी बहुत अच्छा है, चिप्स भी बहुत अच्छा है। ब्लॉग मध्ये यायचंय ना तुम्हाला? मला हाय काय काय नाव आहे तुमचं? जान्हवी, हा वैष्णवी, तनुजा, अजून संस्कृती, श्रेया। ओके, आता तुम्ही बघणार हा ब्लॉग मध्ये। हॅपी ना? सर्वप्रथम सर्वांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक या कार्यक्रमाला स्वागत करतो। मुळात आम्ही तुमचं स्वागत नाही करणार, तुम्ही आमचं स्वागत तसंही केलेलं आहे, कारण की तुमच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मनामध्ये ही कल्पना आली, त्या ठिकाणी प्रशांत असेल, प्रशांतच्या आणि माझं बोलणं झालं, सोनलशी माझं बोलणं झालं। सगळ्यात पहिल्यांदा फोन केला म्हणजे आमचा हक्काचा माणूस म्हणजे मुंडे सर। सरांना फोन केला, सर म्हटले कधी या, तुम्ही कधी जरी आले तरी त्या ठिकाणी कार्यक्रम होणार 100%। या ठिकाणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय भत्तारे सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। या ठिकाणी आपले मुख्याध्यापक आदरणीय लासूरकर सर सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी टाळ्याच्या गजरात जोरदार पुन्हा एकदा स्वागत करायचं। स्वागत आहे। खऱ्या अर्थाने 15 वर्षानंतर हा योगायोग जुळून आला आणि हा योगायोग जुळून आणण्याचं कारण म्हणजे मला असं वाटतं आदरणीय आमचे मुंडे सर असतील व बाकीचे सर्व संस्थे त्या ठिकाणी प्राध्यापक सगळेजण असतील आणि सर्व आमचे विद्यार्थी असतील। खरं तर एक निर्णय आम्ही घेतला की आपण एकत्र भेटलो पाहिजे आणि त्या निर्णयाला सगळ्यांनी लगेच संमती दाखवली। आज तुम्ही नगरवरून आलेले, काही नाशिकवरून म्हणजे महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून सगळे विद्यार्थी आलेले त्या ठिकाणी। तर तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे, तुमच्यामुळे हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडतोय। 15 वर्षांनी आपल्याला एकमेकांना बघायला भेटतंय, याच्यासाठी आनंदाची गोष्ट नाही। सर इथं आल्यानंतर आम्हाला एकमेकांची ओळखी करून द्यावे लागत होते, कारण कोणीच कोणाला ओळखत नव्हतं। परंतु मला सगळ्या शिक्षकांची मेमरी चांगली, सरांनी आम्हाला ओळखलं बरोबर सगळ्यांनी, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षक त्या ठिकाणी ओळखत होते। मी सर्वांचं आमच्या या 2010च्या बॅचच्या वतीनं सर्व शिक्षकांचे, आमचे मुख्याध्यापक असतील, सर्व स्टाफ असेल किंवा आमचे शिक्षकेतर कर्मचारी असतील, सर्व प्राध्यापक असतील, अध्यापक असतील, सर्वांचे मी मनपूर्वक सर्वप्रथम कार्यक्रमाला या ठिकाणी स्वागत करतो। व सर्वप्रथम या ठिकाणी मी आपल्या मूर्तीच्या म्हणजे सरस्वती मातेच्या मूर्तीला त्या ठिकाणी हार घालण्याची विनंती आदरणीय भत्तारे सर आणि सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी करतो। आणि त्याला आम्ही शाळेत पण बोलवलं होतं व्याख्यान देण्यासाठी। मी त्याला विनंती करतो की त्यांनी पण सरस्वतीचं पूजन करावं।
या ताई येते. जोरदार टाळ्या वाजवायच्या. तसेच या ठिकाणी आदरणीय लासोरकर सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी 2 मुलांना बोलवतो. समोर या. विज्ञान सर आम्हाला समजतं की नाही माहित नाही, पण जीवनाचं विज्ञान तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला दाखवून दिलं, त्याबद्दल तुमच्या मनापासून मी आभार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसंच या ठिकाणी मला असं वाटतंय आमचं सगळ्या आयुष्यातले प्रत्येक कार्यक्रम ज्यांनी मोबाईलच्या माध्यमातून, ज्यांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्र केले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद 10 वर्षांनी सुद्धा आम्ही फोटोच्या माध्यमातून बघू शकतो, असे आमचे आदरणीय पंडित सर, जे खरं तर खूप मोठे कलाकार आहेत, त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. आणि या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी मी पाठीमागच्या दोघांना बोलवतो. या कोणी पटकन चला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणजे शिक्षक हा फक्त शिक्षक नसतो, तर तो आयुष्यभर त्या ठिकाणी ज्ञान घेणारा विद्यार्थी असतो, हे आम्हाला कायम पंडित सरांकडून बघायला भेटतं. त्यामुळे त्यांचं करावं तेवढं त्या ठिकाणी कौतुक कमी आहे. यानंतर मी आदरणीय आमच्या ताईंना विनंती करतो की ताईंचा या ठिकाणी सन्मान करायचा. 2 मुलींना विनंती करतो. या पाठीमागच्या 2 मुली या. या ठिकाणी ताईंचा सन्मान होतोय. अच्छा. हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी सुद्धा. खरं तर देठे सर हे नवीन आहेत, परंतु या ड्रेसमध्ये बघितल्यानंतर आम्हाला आमचे शिक्षक तुम्ही वाटत होते. आम्हाला वाटलं आमच्यातलेच कोणीतरी असेल म्हणून एकदा विचारलं, नाव विचारलं. सरांचा सन्मान करण्यासाठी सरपंच या पुढे चला. या ना, या पटकन या. चला चला चला. किस्सा त्या ठिकाणी सांगायचा आहे. काही गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी समोर यायचे. पटकन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी समोर यायचे. न सांगता समोर या. खरं तर भीमाशंकरला आमची एकदा ट्रिप आयोजित केलेली होती आणि संपूर्ण भीमाशंकरचं ट्रिपचं नियोजन मुंडे सर आणि त्या ठिकाणी सुपे सरांनी केलेलं होतं. आजही त्यांच्या घरी जाऊन आम्ही जो फणस खाल्लो होता आजही आठवत आहे. सरांचा जोरात सन्मान झाला पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. साक्षीदार म्हणून या निमित्ताने जमलेलो आहोत. आणि या प्रास्ताविक करण्याची जबाबदारी सर्वांनी मला दिली आहे. तर मी सगळ्यांचे आभार मानते की प्रास्ताविक करण्याची जबाबदारी म्हणजे त्यांनी मला दिली आहे. कसं शाळेतून गेल्याच्या नंतर भरपूर काही आठवणी आहेत की त्या आठवल्या की वाटतं की पुन्हा एकदा शाळेत जावं आणि 10वीच्या वर्गात 9वीच्या वर्गात फिरून यावं. पण कसं आहे, आता सगळ्यांची लग्न झाली, कोणी व्यावसायिक झालं, कोणी डॉक्टर झालंय, कोणी इतर शेतकरी आहेत, मुलींचीही लग्न झालेली आहे. सगळ्या मुली माहेरी सोडून सासरे वगैरे गेलेले आहेत. त्याच्यामुळं प्रत्येकाला शाळेत येणं हे पॉसिबल नव्हतं. असाच एकदा मनात विचार आला की का नाही आपण शाळेत जावं. इतर वर्गातील मुलांचे आमच्या आधीच्या गेट टुगेदर झाले, ते मला असे कळले की सगळ्यांचे होते, मग आपले का नाही, असं मला वाटलं. म्हणून मी एकदा काय केलं की विचार केला की आपल्या बॅचचं कोण कोण भेटतंय का नाही मला. म्हणून मी कॉन्टॅक्ट पाहिले कोणाचे आहे, तर कॉन्टॅक्टमध्ये कोणच नव्हतं. महेश सर मला भेटले. महेशला मी माझी कल्पना सांगितली की आपल्या वर्गाचं गेट टुगेदर करायचं आहे. ते म्हटले की चालतंय, काय हरकत नाही. मग जेवढ्या आमच्या कॉन्टॅक्टमध्ये मुलं होती तेवढ्या मुलांना आम्ही कॉन्टॅक्ट केले. सगळ्यांचा एक त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. कारण कसं सगळी मुलं व्हॉट्सअप, इंस्टा, युट्यूब हे सगळे वापरतात, पण स्वतःच कुणी शाळेत येऊन असा कार्यक्रम करू म्हणजे असं कोणाच्याही मनात कल्पना आली नाही. मग तो पुढाकार घ्यायचा कुणी, मग आम्ही 4-5 जणांनी मिळून हा पुढाकार घेतला आणि त्याप्रमाणे ह्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं. कारण कसं प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यात, कामात आणि इतर काही गोष्टींमध्ये घडलेला आहे की
आपण आपल्या ठिकाणी बरोबर आहे, पण शाळेत पण जाऊन आपण आपली पूर्वीची जी आठवण आहे ती जागी केली पाहिजे. गेट टुगेदर म्हणजे काय की ज्या आपल्या जुन्या आठवणी आहेत त्या जुन्या आठवणींना आपण परत आठवून त्यांना नवीन उजाळा देण्याचं काम करायचं म्हणजेच गेट टुगेदर. त्यामुळे आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. पुढील काम मी माझं पुढील वक्त्याकडे सोपवते. धन्यवाद. खरं तर आम्ही त्याला कायम बघत होतो, परंतु म्हणतात ना हिंदू संस्कृतीमध्ये किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये माणसं जातात ती फक्त शरीराने जातात, त्यांचा आत्मा कुठेतरी अमर असतो. मला असं वाटतं निश्चितपणे आज कुठेतरी तो आम्हाला बघत असेल, त्यालाही वाटत असेल की मी असतो तर या कार्यक्रमाला निश्चितपणे आलो असतो. आणि म्हणून त्या मित्राच्या आठवणीत त्या ठिकाणी 2 मिनिटं आपण सगळ्यांनी उभं राहून 2 मिनिटांसाठी त्या ठिकाणी मौन बाळगूया. कमी मुलांना मारला असेल, ज्याच्यात मार खाल्ला त्याच्यात मी पण एक जण होतो आणि कायम त्यांच्याबद्दल आदर वाटायचा. शाळेत असताना बऱ्याचदा वाटायचं की शाळा संपली 2 वर्ष झाली की बघून घेऊ सरांना 9वी-10वी. परंतु जसं 11वी-12वी नंतरचं वर्ष सुरू झालं, सर कधी बाहेर कधीतरी भेटले तरी पण असं वाटायचं की यांनी खरंच मारलं नसतं, आपण कधी सुधारलो नसतो. म्हणजे ती एकदम जिवंत आतमधून गोष्ट सांगते की तुम्ही सर मारत होते, तुम्ही जे शिक्षा करत होते मुळात त्या शिक्षा नव्हत्या, मुळात त्या ठिकाणी शिक्षा नव्हत्या, तर आमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं म्हणून ते शिक्षक त्या ठिकाणी तुम्ही होण्याचा प्रयत्न करत होते. आज त्यांच्याकडे बघितल्यानंतर 2-3 वेळेस सर चुकून मला सर म्हटले आणि मला लाजवण्यासारखं झालं की मला का सर म्हणता येते. म्हणजे त्यांची आमची जागा ज्यांच्या पायापाशी आणि ते जर आम्हाला शिक्षक म्हणत असतील, आदर देत असतील तर ते सर आम्हाला अजिबात पटत नाही. शाळा सोडल्यानंतर तुम्ही आमचे आदर्शच आहेत सगळे, कारण प्रत्येकाकडून व्यक्ती काहीतरी शिकत असतो. आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले सगळे माझे वर्गमित्र म्हणायला हरकत नाही. आता शाळा सोडून गेल्यानंतर तुम्ही आमचे मित्र. शाळेच्या वेळेत आणि शाळेच्या वर्गामध्ये तोपर्यंत शिस्त असते, बाहेर गेल्यानंतर ती शिस्त थोडीशी कमी करायची असते. मला आठवतंय की आता 8वीच्या वर्गापासून विद्याव्रताची आठवण झाली. अविनाश जाधव ज्याचा त्यांनी उल्लेख केला तो पण नंतर भेटायला आला होता 1-2दा. तो नंतर वारल्यानंतरही संपर्क केला, पण त्याच्या काही घरच्यांशी फार माझा संपर्क नाही झाला. पण गुरुकुल आणि विद्यालय अशी मला वाटते जवळपास 60 विद्यार्थ्यांची वर्ग आपला होता. आणि विद्याव्रत झाल्यानंतर मग आम्ही आता प्रशांत चापेची एक चांगली आठवण आहे. पार्श्वप्रज्ञालयाला आम्ही गेलो आणि प्रशांत चापे जो पार्श्वप्रज्ञालयात वरनं जो पळत सुटला तो डायरेक्ट खाली पडला. त्याला मग गाडीतून उचलून आम्हाला न्यावं लागलं. दोन्ही पाय फ्रॅक्चर होते. दोन्ही पाय फ्रॅक्चरही झाले होते. अशा वेगवेगळ्या आठवणी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची म्हणत असतो की जे आलेत ते मावळेत आणि जे आले नाहीत ते कावळे. कावळ्यांच्या जीवावर स्वराज्य कधी घडत नसतं. स्वराज्य घडायचं असेल तर त्यासाठी खांदा मावळा असायला लागतं. गमतीचा भाग आहे, त्याच्यामुळे जरा विसरून जा सगळ्या गोष्टी. यानंतर आदरणीय मी पंडित सरांना विनंती करतो की पंडित सरांनी आपलं मनोगत व्यक्त करायचंय. युट्यूबला पाहत असतो तर तिने बरेच वेळा मुंबईचे जे काही तीर्थक्षेत्र आहेत त्याचे व्हिडिओज काढून टाकलेले आहेत. चांगलं काम करते ती. पपेट शो आता मी बसले मग अशी पाहत होतो, त्याही क्षेत्रात मला वाटतं की आहे असं वाटतंय, बरोबर ना. तर असं काहीतरी एक वेगळं काम, समाजासाठी काम असं काहीतरी केलं पाहिजे असंही आवर्जून वाटतं. आणि आयुष्यात एक तरी कला जोपासा. एक जरी कला जोपासली. आता हा वक्तृत्व फार सुंदर करतो, याचं मला आवर्जून सांगावं वाटतं की हा मला वाटते 8वी पासून आला, 9वी पासून आला. 9वी आणि 10वी या 2 वर्षामध्ये हा जर इतका पुढे जात असेल तर हा 5वी पासून असता तर किती पुढे गेला असता. मग तर दिल्ली गाठली असते, बरोबर की नाही. म्हणजे 2 वर्षात मिळालेल्या संस्कारावर एवढा मोठा होतोय तर त्याच्या 6 वर्षातल्या संस्कारात तो किती मोठा झाला असेल असं मी मगाशी विचार करत होतो. सगळ्यांवर आम्ही एकसारखे संस्कार केलेले आहेत, सगळ्यांना सगळ्या एकसारख्या गोष्टी वाटलेल्या आहेत. पण आपण जेव्हा धान्य पेरतो तेव्हा ते धान्य काही उगवतं, काही तसंच जमिनीत गाडून राहतं. तसं न राहता प्रत्येक धान्य हे अतिशय उत्तम पद्धतीने उगवलं पाहिजे. त्याचं प्रत्येक
दानानं दाना प्रत्येक समाजाला उपयोगी आलं पाहिजे. वतीनं सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि तुमचं त्या ठिकाणी कौतुक करतो की तुम्ही वेळ दिला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही वेळ दिला, आम्हाला जी येण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून मी आभार मानतो. खरं तर तुम्हाला वेळ असेल तर आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी आता भाषण होणार आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सगळ्यांनी इथं थांबलं तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल का आनंद? होतोय थोडा वेळ तुमच्या वेळेनुसार बाकी सगळ्यांची आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. खरं तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की 15 वर्षानंतर आपण रिकनेक्ट झालेले. 15 वर्षाच्या अगोदर जर काही शाळेत आपण बोललेलो असो तेवढंच, तिथून पुढे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये मला वाटत नाही कोणी कधी भाषण केलं असेल. पण मला इथं वाटतं की कमीत कमी स्वतःचं नाव तरी समोर येऊन या ठिकाणी व्यवसाय सांगावं. त्याचं 2 कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे काय, समजा तुम्ही जर एखादा कॉन्ट्रॅक्टर असाल किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करताय, तो समजून लोकांना सांगितला तर आपल्या बॅचच्या वतीनं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ती मदत आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून आपण गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हणजे माझी विद्यार्थी मेळावा त्या गोष्टीसाठी करायचा आहे. समजा आता गौरवची विटाची कंपनी आहे आणि मला घर बांधायचे, तर मी सांगितलं पाहिजे मला घर बांधण्यासाठी गौरव तुझी मदत लागेल. मग आपण जर आपल्या एकमेकांना सहाय्य केलं तर आयुष्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या गोष्टी होतील. त्यामुळे आपण आपलं नाव आणि व्यवसाय त्या ठिकाणी सांगायचं आहे. सर्वप्रथम असं रँडमली नाव घेऊ का, उत्स्फूर्तपणे तुम्ही समोर याल? स्वतःहून येऊ दे. क्रमशः एक काम करू, एक मुलगी होईल एक मुलगा होईल, ठीक आहे? या पद्धतीने डायरेक्ट मुली पहिल्या मुलींना बोलू दे, मग मुलांना. असं उभं राहू. सोनल रमेश कदम गोडोंबऱ्यावरून यायची आणि आता सध्या मी कुरुळे गावामध्ये राहते. तर कुरुळे गावात माझं नाव आहे सोनल भरत गायकवाड. मिस्टर माझे म्हणजे त्यांचा स्वतःचा संगम बँजो हा व्यवसाय आहे. गेले ते जवळजवळ 20 वर्ष झाले करतात आणि आमच्या लग्नाला माझ्या लग्नात जवळपास 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा माझा 5वी मध्ये आहे आणि लहान मुलगा. माझं नाव आहे नीना आणि मी सोमटण्यातच राहते. सध्या तर अनुभव सांगायचा म्हटला तर माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा अनुभव आलाय मला. आणि जर ह्या शाळेत आपण हे शिकलोय की काही झालं तर लढायचं, पण एक काळ असा आला होता की मी सगळं एंड झाले होते. कारण की माझ्या लाईफमध्ये माझे हजबंड ऑफ झाले. माझं लग्न झालं होतं 5 वर्षापूर्वी आणि कोरोनाचा काळ आला होता. काही समजत नव्हतं, पण मी खूप स्ट्रॉंग राहून मी त्यांना सपोर्ट करत होते की काही झालं तर मी तुम्हाला नीट करून घरी आणेल. पण काय अशा गोष्टी झाल्या की कळाल्याच नाही. त्या टायमिंगला हॉस्पिटलमध्ये कंटिन्यू कुणीही घेतच नव्हतं. सगळ्या हॉस्पिटलमध्ये मी घेऊन फिरत होते आणि मी मुंबईमध्ये राहत होते. सगळ्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये राहून हॉस्पिटलचं काही असेल तर ते त्या टायमिंगला कुणीही सपोर्ट करत नव्हतं. पण तरी सुद्धा मी माझ्या नवऱ्याला घेऊन सगळ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तरी कुणी घेतलं नाही. पण एक हॉस्पिटल होतं ते स्वतः तयार झाले, तर मी त्यांना तिकडे घेऊन गेले. एमर्जन्सीमध्ये ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर ट्रीटमेंट तर चांगली चालली होती, पण दुसऱ्या दिवशी काय झालं काही समजलंच नाही. अचानक डॉक्टर लोक मला बोलून वेगवेगळे प्रश्न विचारत होते. त्या टायमिंगला पण मी स्ट्रॉंग उभी होते की मी सगळ्यांना उत्तर देत होते. पण काय अचानक माझे हस्बंड मला बोलायला लागले की मुझे कुछ ठीक नहीं लग रहा. तर मला असं वाटलं की त्यांना आजारी म्हणून असं त्यांना वाटत असेल की मला असं होतंय म्हणून. पण मी म्हटलं की तुम्ही ठीक होणार आणि घरी येणार. पण अचानक सडनली रात्री 12:30 वाजता हॉस्पिटलवरनं कॉल येतोय की त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवायला लागेल. तरी सुद्धा मी स्ट्रॉंग होते. सगळ्यांना माहिती आहे व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर ना पेशंट राहतच नाही. पण तरी सुद्धा मी तयार होते. ठीक आहे, होईल ठीक, तुम्ही घरी येणार. तरी मी दुसऱ्या दिवशी त्यांना शिफ्ट केलं हॉस्पिटलमध्ये, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. त्याच्यानंतर त्यांना वेंटी लावायची गरज तर नाही पडली, पण अचानक तिथंच त्यांची तब्येत खराब व्हायला लागली. ICU मध्ये त्यांना ठेवलं गेलं होतं. तिथं भरपूर कोरोनाचे पेशंट्स होते. ते बघून बहुतेक ते घाबरले असतील आणि त्यांना हार्ट अटॅक, लास्ट टाइमिंगला त्यांना हार्ट अटॅक आला. आणि शेवटचे जे 5 मिनिटं होते त्यांनी मला आवाज दिला होता
मी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी मनसोक्त बोलले होते. वाटलं नव्हतं की असं होईल काय, पण मी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की जे काय होईल तुम्ही एक्सेप्ट करायचं. मी म्हटलं ठीक आहे, स्ट्रॉंग राहा. एवढंच बोलून 5 मिनिटांनी सांगितलं की ते नाही राहिले या जगात. त्या टायमिंगला मला स्वतःला हार्टचा त्रास झाला होता. मी 2 वर्ष डिप्रेशनमध्ये काढलंय. त्यानंतर मी कोणत्याच म्हणजे ओळख तर मी कोणाशीच ठेवली नव्हती. प्लस मी माझ्या घरच्या माणसांना सुद्धा ओळखत नव्हते. मी एकटी बडबड करायचे आणि मला असंच आवाज यायचं की मला बहुतेक ते कबरमध्ये आहेत आणि ते मला बोलवतात आहे की मी आहे जिवंत, मला इथनं बाहेर काढा. असे मी 2 वर्ष स्वतःला त्रासमध्ये काढले. कंटिन्यू मी सारखी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असायचे. एक टायमिंगला सातकर काका माझ्या समोरनं गेले. सातकर काका आपले समोरून गेले आणि त्यांनी मला बघितलं आणि हात केला आणि मीही त्यांना हात केला. माझ्या डोक्यात आला रे मी तर ग्रामप्रबोधिनीमध्ये शिकले. मग माझ्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी यायला लागल्या. शाळेत सांगायचे काही झालं तर लढायचं, थांबायचं नाही, लढायचं, समाजासाठी काम करायचं. त्याच्यानंतर जे 2 वर्षानंतर ना मी जी उभी राहिली, मी खूप स्ट्रॉंग उभी राहिली. इथं बोलायला सगळे घाबरतात पण मी आज डेअरिंग करून बोलते. माझं स्वतःचं YouTube चॅनल आहे हिना की दुनिया ब्लॉग आणि मी खूप छान असे ब्लॉग बनवते. प्लस मी सोशल मीडियाला भरपूर काम करते. आता सध्या बच्चू कडूंची प्रहार संघटना आहे, त्या संघटने थ्रू माझ्या सोमाटण्याच्या गावातील अपंग मुलांसाठी मी काम करते. त्यांना कसं पण मानधन त्यांचं भेटलं पाहिजे, त्यांना जॉब भेटला पाहिजे. त्यांच्यासाठी भरपूर अशा सुविधा असतात पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर मी तेही काम करते आणि माझं सोशल मीडियाला ॲज अ रील स्टार म्हणून मी भरपूर कार्यक्रम करते आणि आता स्ट्रॉंग आहे. आणि जे माझ्या अंगात कला होती, सर म्हणले आपली कला कशी पण जपून ठेवायची. तर मी परत एकदा माझं स्वतःचं डान्सचं परत कार्यक्रम चालू करणार आहे. मी स्वतः डान्स क्लासेस सोमटणे चालवायचे पण मी बंद केले होते, आता ते मी परत चालू करणार आहे. तर हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा अनुभव होता. पण एक शिकले की स्ट्रॉंग राहणार, नेहमी राहणार आणि लाईफ टाईम जे काय होईल त्याला फेस करणार. थँक्यू. पक्षी बघा तो गेल्यानंतर राखेतून सुद्धा भरारी मारण्याचं त्या ठिकाणी सामर्थ्य दाखवतो. मला असं वाटतं कळत नकळत कुठंतरी हिनामध्ये सुद्धा त्या सगळ्या गोष्टी, इतके दिवस ते आपल्यासोबत हसून खेळून बोलत होती. बऱ्याचदा मला वाटतं 90% लोकांना या सगळ्या कुठल्याच गोष्टी माहीत नव्हत्या, म्हणजे इव्हन मला सुद्धा या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या. पण ते तिने जे वाक्य सांगितलं की प्रबोधिनीचे विद्यार्थी विषय संपला, तिथंच सगळ्या काही गोष्टी येतात. आणि मला असं वाटतं आमची सगळी बॅच त्या ठिकाणी तुझ्या सोबत आहे. सगळ्यांनी लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जोरदार त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून टाळ्या तर वाजवाच, पण सोशल मीडियावर आपली एक विद्यार्थी चांगली स्टार झाली पाहिजे, सगळ्यांनी मदत करा. त्या ठिकाणी अशा विनंती करतो. ये चला मुलींनी बदलले. मी त्यावेळेस ते शिकवत होते आणि मी तो करत होते राहिला. तर माईक घे ना जवळ, नंतर मग ते ध्यानात आलं की सरांनी मला माईक जवळ घे, माईक जवळ घे. ये तिकडचं नाव कोमल कमलेश काय. सुशांत बाळकृष्ण मनसरे. मी गुरुकुल निवासीमध्ये इथं राहिलो होतो. म्हणजे या शाळेने जे आपल्याला संस्कार दिले ते कधीच नाही विसरू शकत. कारण की म्हणजे ज्या टायमाला म्हणजे आमच्या वडिलांनी मला इथं हॉस्टेलला टाकलं, म्हणजे त्याचं मागचं कारण असं होतं की आमच्या गावामध्ये म्हणजे खूप वातावरण बिघडलेलं होतं. तेव्हा असं वडिलांना वाटलं की बाबा आपल्या मुलाला जर चांगले संस्कार भेटतील तर ते इथंच भेटतील. मी सध्या चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करतो. ॲज अ प्रोड्युसर, प्रोडक्शन डिरेक्टर, कलाकार म्हणूनही करतो. तर सध्या चालू थोडीशी कामं.
रंगभूमीची पण शाळा करते जबरदस्ती. म्हणजे याची सुरुवात जर खरी झाली म्हणजे तर शाळेपासूनच दापोलीला आपलं शिबिर होतं, हिवाळी शिबिर होतं. त्यावेळेस एक विषय दिला होता काहीतरी निसर्गाच्या संदर्भात पंडित सरांनी सांगितलं होतं. आणि तिथून खरी ती सुरुवात झाली माझी की काहीतरी आपण करू शकतो म्हणून. याचं कलाकार म्हणून पण सुरुवात तिथूनच झाली सर. आणि त्याच वेळेस एक ग्रुप करून दिला होता म्हणजे 5 मुलांचा काहीतरी 5-6 मुलांचा. मग तिथूनच ते माझ्यातलं पोटेन्शियल थोडंसं बाहेर पडलं की हा आपण डिरेक्शन पण करू शकतो. सोमवार मॅडमचा व्यवसाय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. किती असतो गौरव. माझं नाव गौरव राक्षे, सामोड्यावर यायचं शाळेमध्ये. आता किरण जेवण बरोबर यायचं. माईक जवळ घे. आणि 10-3 वाजता आपण चालू मला त्रास वाटतो मला घेऊन तर सर म्हणून मी सांगितलं अरे अभ्यास कर नाही डोकं चालत सर देव सगळ्यांना मूर्ती करतो म्हणजे जीवन सगळ्यांना देतो, शरीर सगळ्यांना सांगतो, पण बुद्धी सगळ्यांना सांगतो, पण जो सांगतो त्याचं जो शिजवतो त्याचं समजतो. तर मी 10-3 वाजता आपण वाईट वाटतं मला अभ्यास करून पण नापास झालो. नापास होऊन मला एक नाही आवडत गणितापासून मी खूप पाळायचा प्रयत्न केला पण तो आज पण मला पाठवून सोडत नाही. तामेश्वर होते आम्हाला शिक्षक. तामेश्वर म्हणले वडिलांना भेटले म्हणजे मला तर काय डोकं चालत नाही तुम्ही काय ते त्याला व्यवसाय करावा. तर मग मी आपल्या IBT त्याच्याबरोबर सगळी मला ॲडमिशन भेटलं मला आयटा केल्यानंतर आयटा करता करता माझं विचार मला आयटा मी 8 पासवर्ड गेलो. माझं नाव ओंकार बेलदरे, खेडगाव चौकीवर व्यवसाय हार्डवेअर म्हणतात. शेती पण पाहतो, रेसिंगचं पण दुकान आहे का. त्या रेसिंगचं दुकानामुळे मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळते, लोकांची कामं करता येतात. याच्यापेक्षा जास्त जरा जोरदार टाळ्या झाल्या. माझा परिचय सगळ्यांनाच सत्यसेन सुनील गायकवाड राहिला मला आवडत आहे. मी इयत्ता 6वी नंतर माझ्या वडिलांनी निर्णय घेतला की तुला साळोली येथे गुरुकुल या ठिकाणी शाळेत टाकणार आहे. एक दिवस मला या ठिकाणी शाळेत बघण्यासाठी आणलं होतं, मला आवडलं म्हणजे इथं गुरुकुलला यायला तयार झाली. त्यानंतर ॲडमिशन करण्यासाठी आलो होतो तर ते एक प्रश्नपत्रिका होती मला आठवते अजूनही. त्या प्रश्नपत्रिकेवरती होतं तुम्हाला राजकीय नेते कोणते आवडतात, शरद पवार साहेब की गोपीनाथ मुंडे साहेब. तर मी BJPचं पहिल्यापासून घरात हे असल्यामुळं मी त्याच्यात गेलं होतं की गोपीनाथ मुंडे साहेब. सरांपाशी गेल्यावरती सर म्हणले की आम्ही एकाच वर्गात गावाकडे शिकलेलो आहे. त्यानंतर वडिलांची वगैरे सरांची चांगली मैत्री झाली, आपल्या बाकीच्या सोबत सुद्धा होती आणि शाळेत रुजू झाला. एक 4 वर्ष मी या ठिकाणी शिक्षण घेतलं. तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. माझं या शाळेत येण्याचा योग असा आला की लासुरकर सरांच्या माध्यमातून मी या शाळेत ॲडमिशन घेतलं होतं इयत्ता 6वी मध्ये. इयत्ता 6वीला लासुरकर सरांनी शाळा सुचवली होती. लासुरकर सरांच्या माध्यमातून मी या शाळेत ॲडमिशन घेतलं. माझं नाव अतुल गिंदे, मी राहणार चरोली. 2006 साली या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. आता मी सध्या विंचवणमध्ये MIT स्कूलमध्ये विद्यार्थी वाहतूकचं 1108 विद्यार्थ्यांचं वाहतूक सेवा चालू आहे. सोनलला फोन केला, त्यानंतर आमच्या सरपंचांना सांगितलं. सगळ्यांनी मनावर घेतलं, कुणी हो म्हणत होतं पण नाही म्हणत होतं, परंतु सगळ्यांचं कुठंतरी कळत न कळत सहकार्याला आपण हा कार्यक्रम आला. या 15 वर्षांनी आम्ही एकमेकांना सगळे रिकनेक्ट झालो. म्हणजे 144 वर्षांनी महाकुंभाचा जसा योग येतो तसं 15 वर्षांनी आमचा एक योग त्या ठिकाणी जुळून आलेला आहे. परंतु आम्ही सर एक शब्द देतो, इथून पुढे दरवर्षी आम्ही
अशा प्रकारच्या या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या माध्यमातून येत राहू आणि आपल्या शाळेच्या काही जे गरीब मुलं आहेत, जे सरांनी आम्हाला 25 सांगितले, आम्ही त्यांना आमच्या माध्यमातून दत्तक घेण्याचं काम करू. हे सगळ्या बॅचच्या वतीनं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण इथं आलात, आम्हाला कार्यक्रम घेण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि शेवटला माऊलीला विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाचा या ठिकाणी समारोप करायचा आहे. नमस्कार, माझं नाव माऊली उर्फ ज्ञानेश्वररावजी सावंत. मी गोडुमऱ्याला राहतो. मी शेती हा व्यवसाय करतो. सर्वप्रथम मला आभार मानण्याची संधी दिली सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे मी मनापासून आभार मानतो. व्यासपीठावरती जमलेल्या सर्व शिक्षक वर्गाचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या धावपळीच्या जीवनामध्ये आमच्यासाठी टाइम काढून आले. सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे देखील मी आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. भोजनाची व्यवस्था पुढे कार्यक्रम आता संपला आहे, सगळे बाहेर पडायला लागले. हा आला तू पण आला. आता सगळे इकडे जमलेत, सगळ्यांचे ग्रुप फोटो काढणार आहे. या सगळे या लवकर. गाईस बघा, सगळ्यांच्या कार आहेत. आणि सगळे जेवायला चाललेत. चला आम्ही येतो. चलो हे चल. बॅक टू बॅक कार बघ किती चालल्यात. इंद्रायणी गाईस, तर आम्ही इथं जेवायला आलोय आणि आमची सगळी बॅच आम्ही तिकडच चाललोय. कुठे बसलेत बघूया. नमस्कार सर, कसं वाटतं इकडे येऊन? सगळ्यांनी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. काहीतरी सोडलो. मला दे की पापड. नाही, ह्याने घेतलं तेच घ्यायचं. काय ऑर्डर केले? काय मागवलंय? काय मागवलंय? आता जे मागवतील ते खायचं. सूप ऑर्डर किया है, वेज सूप, और ये है फ्राइड खाना 5 गाइस. यहाँ पे इन लोगों ने ऑर्डर की है पनीर हिमालया और यहाँ पे सब बड़बड़ कर रहे हैं. बड़बड़ किती बडबड कर दी. चढ हिमालय वरती चढ. हा पनीर हिमालय. सत्य सिंग गिलबिले दिसतच नाही. जेवण कर. बरं काय बोलायचंय? नमस्कार, आज आम्ही ग्राम प्रबोधिनी विद्यालय साळुंद्रे 2010च्या बॅचच्या वतीनं या ठिकाणी सस्नेह भोजनाचा आस्वाद संवेदन घेतोय. आज आमच्या समवेत आमचे त्या ठिकाणी प्राध्यापक असतील, सर्व प्राचार्य असतील, सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. 15 वर्षानंतर आम्ही आज एकत्र भेटलो आणि एकत्र भेटल्यानंतर सोबत सगळेजण सस्नेह भोजनाचा त्या ठिकाणी आस्वाद घेत आहोत. आणि अजून खरं तर या सगळ्या गोष्टींना कॅमेऱ्यात कैद करणारी आमची हिना, तिच्या ब्लॉगला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर तिला त्या ठिकाणी तिच्या पेजला जास्तीत जास्त फॉलोअर्स वाढवण्यासाठी सगळ्यांना मी विनंती करतो. धन्यवाद. हा बोल. सरांनी शाळेमध्ये एक कविता शिकवली होती, या देशाचा उन्नत माता उन्नत याची मान, या शाळेमध्ये आम्ही घडलो हा आमचा अभिमान. वा 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 वा, चाफे गुड.
तुम्हाला काय बोलायचंय? काय बोलायचंय? दावडेला तर नेहमीच बोलायचं. मुलींना काय बोलायचंय? हिना तू पण जेवून घे आता, आमच्या जॉईन हो. बोलायचंय काय? चला तर सगळे जेवण करू. मेन महत्वाची मीच नाही आली. हा ना, सगळ्यांचे फोटो व्हिडिओ काढले. तुझं जेवायचं राहून जाईल आहे. वहाँ लास्ट में दीजिए. वहाँ लास्ट येणार आहे गौरवला पाहिजे. हे टेस्टी हा, छान आहे, खूप छान आहे, छान आहे. राईस, ये है बटाटे की भाजी, ये है गुलाब जामुन माय फेवरेट, और यहाँ है दाल तड़का. हे सगळं रिकामी केलंय या माणसाने. हे रिकामी केलं, हे रिकामी केलं, हे रिकामी केलं, सगळं रिकामी केलं याने. हा पाहिजे का तुम्हाला? दाल तडका. गप नाही, ब्लॉग मध्ये कशाला पटपट करते. संपलंय ग. दिस इज दाल तडका. सगळ्यांचं जेवण झालंय, सगळ्यांना फोटो काढायचा इकडं. या चला. सगळ्यांचे सर चालले आहेत, सगळे सर चालले आहेत, सगळ्यांचे सर चालले आहेत, आणि अजून पण आमचे फोटो व्हिडिओ संपत नाहीये. तर सगळेजण आपापल्या घरी जात आहे आणि सगळ्यांना सगळे शिक्षकांना खूप छान कार्यक्रम आवडलाय. सगळे खूप खुश झालेत. आता सगळे शिक्षक गेले आणि सगळे स्टुडंट पण चालले आहेत. तर मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. तर गाईज प्लीज तर प्लीज सगळ्यांना जर माझं व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि शेअर, लाईक करायला विसरू नका. बाय बाय.